नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने धाराशिव जिल्हा प्रचंड खळबळ उडाली आहे. ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये मात्र आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. धाराशिवमधील निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात थेट बंडाचे निशाण फडकावले. मागील काही महिन्यापासून राज्यात ऑपरेशन लोटसची चर्चा होती. ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने ऑपरेशन टायगर पूर्णत्वास गेल्याचे म्हटलं जात आहे. ओमराजे निंबाळकरांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास विश्वासू नेत्याकडे जबाबदारी सोपवली होती. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांना होकार दिल्यानंतर ऑपरेशन टायगर पूर्ण झालंय. मात्र एकीकडे धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झालेत आणि पक्षाशी बैमानी केली आणि शिंदे गटात प्रवेश केला तर आम्ही शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक शिवसैनिकांनी घेतला. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांना थेट इशारा दिलाय. ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरीचे पाऊल उचलले. त्यांच्या तोंडाला शेण फासून त्यांचे तोंड काळे केले जाईल. इतकेच नाही तर त्यांना धाराशिव जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही असा आक्रमक इशारा शिवसैनिकांनी दिला. वेळ पडली तर तुमच्या घरांवरती दगडही टाकतील आणि तुमच्या तोंडाला शेणही फासतील. आणि ह्या 7 खासदारांनी कधी पुणे शहरामध्ये ना चुकून जाहीररित्या असं ओपनली फिरू नये. पुणे शहरातले शिवसैनिक यांना काळं फासल्याशिवाय सुट्टी देणार नाही. आज आई बाबा साई बाबा सगळ्यांच्या शपथा घेऊन झाल्यात. एकाने तर असं समजतंय की आपल्या बापाचाच सौदा केलेला आहे. सर्वप्रथम मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी लहानपणापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाशी निष्ठावंत आहे. आज जे खासदार पळून गेलेत त्यांनी फक्त एवढं एकच लक्षात ठेवा, मी आज युवा सेनेच्या वतीने बोलतोय की त्यांना पुणे शहरात आम्ही फिरून नाही जाणार. त्यांनी जे आज आम्हाला एक फोटो करता आम्ही एवढं तरसतो, आज त्यांना सगळं भेटलंय तरी त्यांनी नेहमीच पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या संभाव्य फुटीमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट आहे. मागील काही वर्षापासून ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचा मराठवाड्यातील मुख्य चेहरा मानले जात होते. आता त्यांच्या या कथित निर्णयामुळे स्थानिक पातळीवरून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सगळीकडे ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र शिवसैनिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांनी अशा प्रकारची गद्दारी करणं कितपत योग्य आहे असा आक्रमक पवित्रा देखील आता शिवसैनिकांनी धाराशिवमध्ये घेतल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये दिसताच आम्ही त्यांच्या तोंडाला शेण फासू आणि त्यांचं तोंड काळं करू अशी आक्रमक पवित्रा मात्र आता शिवसैनिकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. यापुढचं पाऊल काय ओमराजे निंबाळकर याच्यावरती निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या 24 तासच्या माध्यमातून. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.